थँक्यू आपण पाहताय RS कोटनाका आणि SPCC नवीन सेवा दोन फलंदाज मैदानावरती रवाना झालेले आहेत। चेंडूची पाहणी करत अगदी 4 षटकांना खेळण्याचा मानस दाखवतील, तर दुसऱ्या बाजूला शॉर्ट मीटिंग मधून कशा प्रकारे फिल्डिंगचं आराखडा आखायचा याची बातचीत केली गेली आणि क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय। मी विनंती करतोय पंचांना की आपण टाइम अलर्ट करायचा आहे। त्या ठिकाणी 20 मिनिटाच्या आत पहिल्या इनिंगचे 4 षटक समाप्त झाले पाहिजेत। या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचा वेळ वाया त्या ठिकाणी घालू देऊ नका। आपल्या कोटनाक्याचे हिम्मत पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। हिम्मत पाटील साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या, आपलं हार्दिक स्वागत आहे। तसेच केतनजी भोमले साहेब यांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे। चला हिम्मत साहेब आणि केतन साहेब आपण लगेचच व्यासपीठावरती यायचं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे। स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय जतीन आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती जितेश नितेश। गोलंदाजी मार्कवर हर्ष। दोन्ही संघ एक मॅचेस जिंकलेले आहेत आणि इथे दुसऱ्या मॅचला जिंकण्यासाठी प्रयत्न केला जाईल। मित्रांनो, क्रिकेट हा असा खेळ आहे जो सर्वांना आवडणारा आहे। पंचांनी इशारा केलाय प्रशांत माळी सर आणि आपले मुळेखंड गावचे म्हात्रे सर यांचे या ठिकाणी आम्ही खरंच आभार व्यक्त करतोय। आज दिवसभरात त्यांच्या या भूमिकेला आपण पाहणार आहोत। हर्ष याचा पहिला चेंडू राऊंड विकेटने यावेळेस गोलंदाजी करण्याचा मानस दाखवलाय। पहिला चेंडू डावखुऱ्या हाताचा फलंदाज जतीन याला पहिला चेंडू लॉब केलाय। डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक जातोय, परंतु त्याच्यापेक्षा वेगवान चेंडू जातोय। पहिल्या चेंडूवरती चौकार। पहिला चेंडू अतिशय जबरदस्त, सुरुवात चांगली केली आहे जतीननं। डावखुऱ्या हाताचा फलंदाज गोलंदाजाची लाईन अभ्यासून फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय। पुल केला आडव्या पट्ट्यात चेंडू, अप्रतिम, दुसरा एक दर्जेदार चौकार। मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला ओव्हर असला ना की फलंदाज या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावसंख्या घेण्याचा प्रयत्न करतो। ज्या दिशेने चेंडू येतोय ना त्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त यशस्वीरित्या पार पडतो। आज या मैदानावरती दुसरा सामना चालू असताना जतीनला माहिती आहे की आपल्या संघाला जर पुढे जायचं असेल तर RS कोटनाका सारख्या जबरदस्त संघाला पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आपल्याला बनवावे लागतील, कारण समोरच्या टीम मध्ये तितकेच धडधाकट फलंदाज आहेत आणि तेच काम आता जतीन या ठिकाणी लगातार 2 चौकार लगावून करतो। या अगोदर जर आपण पाहिलं ना तर याच मैदानावरती RS कोटनाका संघाच्या साहिल भुईरनं लगातार 3 चौकार लगावले होते। आता त्यांच्या विरोधात संघ आहे SPCC नवीन सेवा आणि फलंदाज आहे जतीन जो हॅट्रिकच्या बोहळ्यावर आहे। पण या ठिकाणी थोडंसं कानमंत्र दिलंय, थोडीशी बातचीत केली हर्ष यांच्या सोबत कर्णधार आणि केदार भुईर यांनी, तेजस भुईर यांनी कानमंत्र देणं गरजेचं आहे, कारण ज्या वेळेला आपला गोलंदाज जास्त मार खात असतो ना त्यावेळेला आपल्याला आपल्या खेळाडूला प्रोत्साहन द्यावं गरजेचं असतं आणि तेच काम या ठिकाणी केलेलं आहे। चेंडू अगदी गेल्यानंतर इथे हर्ष पुन्हा तयार राहील। जतीन डावखुऱ्या हाताचा फलंदाज खरा क्रिकेट कुणाचा असतो तर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाचा आणि इथे तेच काम केलं जाते। तिसरा चेंडू ओव्हर द विकेट यावेळेस अतिशय जबरदस्त कानमंत्र का, शॉर्ट मीटिंग का सांगायचं आपल्या गोलंदाजाला, कारण पुढील वाटचाल तो अतिशय सुंदर करतो। इथे 2 चौकार लागवल्यानंतर शांतता दाखवली या चेंडूवरती, हे गरजेचं आहे। मोठा मार पडल्यानंतर इथे प्रयत्न डॉट चेंडूसाठी नक्कीच असावा। चौथा चेंडू आणि हा चेंडू अतिशय जबरदस्त, लाईन आणि लेंथ पाहिली ना तर अगदी ऑफसाईडचा कदाचित
तो झोन असतो ना, ज्या झोनच्या बरोबर वाईट पट्टीच्या लगत हा चेंडू आतून फेकण्याचा प्रयत्न केला जातो आणि कधी कधी असं वाटतं फलंदाजाला की त्या ठिकाणी हा चेंडू अवांतर असावा आणि सोडला जातो, पण पंच कटाक्ष ठेवून आमच्याकडे डिसिजन पोहोचवतात डॉट बॉल आणि पुढचा चेंडू अतिशय जबरदस्त होता, फुल टॉस चेंडू, परंतु मोठा फटका खेळला नाही कारण त्याला माहिती आहे मिस टायमिंग जर झाला ना तर पहिल्या षटकामध्ये आपल्या मॅचला कलाटणी नको. एक धाव मात्र नक्कीच मिळाली. धावा धावफलकावरती हळूहळू वेगवान गतीने वाढत आहेत, कधी कधी थांबतायत आणि धावा 9 धावफलकावरती. या षटकातील हा शेवटचा चेंडू. पहिल्या 2 चौकार लगावल्यानंतर पुढचे 2 डॉट चेंडू फेकलेत. कमाल, अतिशय कमाल केली या गोलंदाजानं, कारण गरजेची आहे. आपण ज्या वेळेला मार पडल्यानंतर स्वतःला सावरतो ना, तेच योगदान आपल्या टीमला मिळत असतं. शेवटचा चेंडू आहे, ओव्हर द विकेटनं पंचांच्या डाव्या बाजूने फेकून काढील. समोर फलंदाज आहे नितेश. यावेळेस आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय केदार, तिथे सुंदर प्रयत्न केलाय आणि या प्रयत्नातून मात्र 2 धावा रोखू शकले नाही आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय एसपीसीसी नवीन सेवा संघाची ऑल टोटल 11 धावा विदाउट विकेटच्या नुकसानीनंतर. डीजे गुणलेखनाची भूमिका बजावत असताना प्रत्येक चेंडूवरती कशा प्रकारचं विश्लेषण आहे ते मांडण्याचे प्रयत्न आज ते आमच्या सोबत करतील. आणि खेळ चॅनलवरती आपण या मॅचला घर बसल्या युट्यूबच्या ब्रँडेड चॅनलवर आणि सर्व पाहुण्यांचं आम्ही स्वागत करू, कारण अतिथी देवो या उक्तीप्रमाणे सेवेची ठाई तत्पर आम्ही पाहुणचारासाठी पाहुण्यांच्या नेहमीच भुकेलेल्या असू. आपली संस्कृती तितकी महान आहे. डावखुरी हाताचा फलंदाज पुन्हा स्ट्राइक वर येईल. केदार भोईर असेल चेंडूवरती. पहिला चेंडू. यावेळेस चेंडूची लाईन आपण पाहिली ना, चांगली होती, पण दिशा थोडीशी भरकटली. अवांतर चेंडू. 12 धावा धावफलकावरती. पहा, आपण जर पाहिलं केदारकडे अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी आहे. इथे आपण जर पहिल्या मॅचचा विचार केला, केदार भोईरनं 11 धावा खर्च केल्या होत्या 2 षटकामध्ये. इथे त्याच्या वाट्याला 1 षटक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लिपला चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक आहे, हिट करण्याचा प्रयत्न, मात्र हिट थोडीशी वेगवान असती ना तर कदाचित काही घडलं असतं, पण लेग स्लिपला चेंडू गेल्यानंतर अगदी आपली पाठमोरी बाजूने फिल्डिंग करण्यासाठी पावलं वळतात, त्यामुळे कदाचित तो वेग आपल्या मनगटांना मिळत नाही आणि म्हणून तिथे स्लो थ्रो फेकला जातो. आणि इथे प्रयत्न चांगला आहे. धावसंख्या मात्र नक्कीच 1 मिळाली आणि एका धावेने धावफलक पुढे गेलाय, तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. केदारनं चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू अवांतर फेकला, दुसरा चेंडू 1 पाहायला मिळतो. आता इथे नितेशला काहीतरी प्रयत्न करावा लागेल, साथ द्यावी लागेल. पुल करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाच्या वरून चेंडू जातोय, लॉंग स्टॉपला धडकायला, सीमारेषा बाहेर, चौकार. होत्या तिथे 4 धावा प्लस झाल्या, 17 धावा धावफलकावरती. धावसंख्या बनवणं खूप गरजेचं आहे. या अगोदर एसपीसीसी नवीन सेवा संघाची आपण शेवटच्या षटकामध्ये 33 धावांची गरज होती, मात्र त्या काढता आला नाहीयेत, कारण अफाट महागडं आव्हान होतं. असंच स्वरूप या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केला जाईल, तर दुसऱ्या बाजूला आरएस कोटनाका त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. या वेळेला गुडलेन स्पॉट वरती चेंडू आदळलाय. केदार भोईरची शैलीच आहे, 6 चेंडू 6 वेगवेगळ्या पद्धतीने फेकण्याचं मानस प्रत्येक वेळेला केदार दाखवत असतो. माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारचं स्किल असतं, तुम्ही त्याला कॉपी करू शकता पण त्याचं स्किल सोडू शकत नाही, स्किल घेऊ शकत नाही. असं प्रत्येकाकडे स्किल असतं, ते शोधणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तोच चेंडू, ज्या चेंडूला
कमजोरी दाखवली या फलंदाजानं, तो चेंडू पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलं. बघता बघता 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूंच्या अखेरीस धावा धावफलकावरती आता मात्र स्तब्ध झाल्यात या शेवटच्या 2 चेंडूंवरती. या अगोदर हर्षनं गोलंदाजी केली, तिसरा आणि या पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोच सेम डिलिव्हरी सेम चान्स, पण या वेळेला दिशा भरकटली आहे. पंचांनी इशारा केला इट्स अ वाईड बॉल, अवांतर चेंडू आहे, धावसंख्येत भर पडेल. 2 अवांतर चेंडू झालेत. कदाचित काहीतरी वेगळी रणनीती असावी प्रत्येक चेंडूवरती, कारण गोलंदाज ज्या वेळेला 6 प्रकारचे 6 चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेला एखाद घटना अशी होऊ शकते. पण शांत राहिलेला नितेश, या नितेशला आता मोठे फटके खेचून काढावे लागतील, कारण जतीन आपलं काम पूर्ण करतोय. हा चेंडू मात्र गुडघ्यालगतचा होता, उंची कमी होती, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. अवांतर चेंडू 2 आलेत खरे, पण 3 चेंडू डॉट देखील काढलेत. म्हणजे मागे जी चुका झाली आहेत ना चेंडूवरती, त्या भरून काढायच्या असतील ना, तर पुढील चेंडूंवरती तुम्ही काढा, तिथे तुम्हाला गुड गोलंदाज म्हणून नक्कीच ओळखलं जाईल. स्लो केलाय चेंडू, पहा अगदी व्हॉइस क्रिएट केला गोलंदाजाच्या माध्यमातून. आपण विश्वजित ठाकूर मोठ्याला पाहतो, गोलंदाजी करत असताना त्याचा जो पेस आहे ना, तो स्पेस ज्या स्पेसने गोलंदाजी करतो, ज्या स्पीडने गोलंदाजी करतो, त्याच्या अंगामधील त्याच्या तोंडातील एक व्हॉइस क्रिएट होता आणि इथे तो व्हॉइस क्रिएट केला, पण चतुराई दाखवली, चेंडू स्लो फेकला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावरती ऑल टोटल आपण पाहतो विदाउट विकेटच्या नुकसानीनंतर 18 धावा. तिसरा षटक विक्रांत. 4 गोलंदाज म्हटल्यानंतर प्रत्येकाला अगदी मागच्या गोलंदाजाच्या पावलावर पाऊल ठेवून लावावं लागेल. इथे आता मात्र जतीन थांबणार नाहीये. जतीनला मोठ्या फटक्यांची अगदी मात्र इथे उचलत असताना इथे झेल जतीन येईल तंबूच्या आश्रयाला. एक टार्गेट फिक्स असतं. 4 षटक म्हटल्यानंतर 40-45 जरी धावा असल्या ना, तरी आपण सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी भेदक करून समोरच्या फलंदाजांना थांबवू शकतो. पण इथे 18 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. नितेश याला साथ देण्यासाठी मैदानावरती गुड्डू जाईल आणि गुड्डू या नावाचं वादळ आपण कित्येक वेळेला मैदानावरती पाहिलंय. त्या गुड्डूला आता आपल्या एसपीसीसी नवीन शिव्याचा तारणहाण बनावं लागेल. मोठा फटका, नावाप्रमाणे फटका खेळून काढलाय, ओळख द्यायची गरज नाहीये. पहिला चेंडू पाठवून दिलाय, पाईन लेगच्या वरून षटकार. सहाच्या गतीने पुढे सरसावली. 24 धावा. म्हणजे मी सांगितलं होतं की मागच्या चेंडूंवरती जर तुम्हाला काही कमाल करता आली नाही ना, तर तुमच्या समोर पुढचे चेंडू आहेत. भूतकाळात काय झालं ते महत्व देऊ नका. तिथे चुका झाल्याने ते इथे सुधारून काढा आणि त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लेग स्लिपच्या बाजूने चेंडू जातोय, पुन्हा एकदा पाईन लेग डीप कडे, चौकार. ना त्यावेळेला डीजे मास्टर देखील रंगात येतो आणि त्याची युक्तिवाद या गाण्यांवरती सुरू होतो. इथे 2 फटके पाहत 10 धावसंख्या देऊन गेलेत. विक्रांतला थोडस सावरावं लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला होता, मात्र इथे वन्स अगेन माइंड ब्लोइंग, पॉवरफुल, ब्रिलियंट, बिग 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 हिट.
हे गीत ऐकल्यानंतर अगदी आमच्या एका समालोचकाची आम्हाला आठवण होते, हिंदी भाषिक जे आज आपल्यात नाही आहेत, गणेश गावंड यांना या बालई चषकाच्या माध्यमातून पूर्ण श्रद्धांजली असेल. इथे आपण जर पाहिलं ना, गुड्डू तारणहार बनलाय, धावसंख्या वाढवली आहे, अगदी घणाघाती प्रहार पाहायला मिळतो, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, सोडणार नाहीये. अशा प्रकारचे चेंडू याच्या समोर टाकल्यानंतर बॉन्डलाईनची बाहेरची दिशा दाखवत आहेत. आणखी एक चौकार. सूर सापडत नाही. आल्या पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर 20 धावा पुढील 4 चेंडूंमध्ये खर्च करतोय. एका दुसऱ्या चेंडूला डॉटची अपेक्षा असेल त्याच्या पाठीराख्याकडून, तर गुड्डू इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा. आणखी एक ओ माय गॉड, बालई चषकाची सुंदरता पूर्ण केली जाते, वाढवली जाते. ब्रिलियंट ब्रँडेड गुड्डू ऑन फायर. 6 रन. पहा धावफलकावरती पहिल्या 2 षटकांमध्ये धावा होत्या 18, त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 44 धावा, आणि या षटकामध्ये धावा आल्या 26. म्हणजे महागडं षटक ठरलंय. RS कोटनाकाच्या 2 षटकांना आपण पाहिलं तर इथून असं वाटलं की SPCC नवीन सेवा कुठेतरी कमी धावसंख्या बनवेल, पण जसा गुड्डू आतमध्ये गेला ना, त्याच्या उंचीप्रमाणे आणि त्याच्या बॉडी लँग्वेज प्रमाणे फटके शोधून काढले आणि येणाऱ्या चेंडूंवरती तुटून पडला आणि धावसंख्येचा वेग अगदी जलद गतीने वाढवला. हेच मित्रांनो क्रिकेटचं स्वरूप असतं. शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल काय बिघडेल हे आपण सांगू शकत नाही. ते तिथे असणारा गोलंदाज, तिथे असणारा फलंदाज आणि संपूर्ण फिल्डर आणि येणारी वेळ सांगत असते. इथे पहा, वेळ बदलली. 2 षटकांमध्ये वेळ RS कोटनाकाची होती, ज्यानं कमी धावसंख्या दिल्या होत्या, 18 धावा, 9 रन सरासरी होती. मात्र जसा गुड्डू ऑन स्ट्राईक वरती आला ना, इथे मात्र डोके दुखी झाली आहे या गोलंदाजाला. नवीन गोलंदाज स्वतः कर्णधार तेजस भोईर सावरावं लागेल. तेजसकडे ती क्षमता आहे, ती काबिलियत आहे आणि ती पूर्ण करावी लागेल. ओव्हर द विकेटनं या वेळेला स्ट्राईक वर असेल नितेश. आता ज्या पद्धतीनं गुड्डू फलंदाजी करतोय करील का? डगआउट मध्ये जर आपण पाहिलं ना, तर 2 षटकांपर्यंत शांतता होती आणि हाऊस द जोश या वाक्याची एक आतुरता होती. मात्र जसा गुड्डू मैदानावरती गेलाय, इथे डगआउट मध्ये माहोल सुरू झालाय. नितेश, संधी आहे पुन्हा एकदा या गोलंदाजाकडे. वाढलेली धावसंख्या कमी करायची असेल तर भेदक मारा करावा लागेल. पहा, अप्रतिम दर्जाचा चेंडू होता. तेजस भोईरनं आपलं स्किल डेव्हलप केलं आणि त्या ठिकाणी नितेशला फसवा चेंडू फेकला. मात्र नितेशनं काय केलं, हा चेंडू अगदी एका धावेसाठी कनेक्ट केला आणि गुड्डूला स्ट्राईक दिली. त्याला माहिती आहे इथे गुड्डू खेळपट्टीवर टिकणं खूप महत्वाचं आहे, कारण शेवटचा षटक आहे, स्लॉगर. या षटकामध्ये फक्त आणि फक्त मोठ्या पटक्यांचा शोध असतो आणि शोध मोहीम सुरू आहे. एका बाजूला फलंदाजाची तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजाची कमीत कमी धावसंख्या देण्याची कंजूसी भरी गेंदबाजी करावी लागेल, गोलंदाजी तशी करावी लागेल आणि ती क्षमता आहे. पहिला चेंडू पाहिल्यानंतर दुसरा चेंडू पुन्हा एकदा गुड्डूसाठी. यावेळेस काय करेल आणि अगदी थांबून वेट करून अगदी लॉंग स्टॉपच्या ब्लॅक स्क्रीनच्या वरून खाडीमध्ये पाठवलाय चेंडू 6 धावांसाठी. पहिला चेंडू नितेशला टाकताना तेजस भोईर हा गोलंदाजी करत असताना गुड्डूने पाहिलं कदाचित दुसरा चेंडू असा फेकल्यानंतर मी अशा प्रकारचा फटका क्रिएट करीन, हा निश्चय मनामध्ये ठेवला आणि त्यावेळेला चेंडू लॉंग स्टॉपला गेला. ज्या दिशेने फार तर पुल किंवा स्कूप केल्यानंतरच आपल्याला षटकार पाहायला मिळतो. मात्र स्टंपच्या मागे जाऊन हा चेंडू खेळून काढलाय. इथे तेजस भोईरला चेंडूमध्ये बदल करावा लागेल. परिवर्तन काय असतं ना, एकदा केदार भोईर यांच्याशी बातचीत करून नक्कीच पुढे आणावं आणि ती क्षमता आहे
आहे तेजस भोईरकडे, मात्र तितकाच धाकड फलंदाज गुड्डू देखील आहे. दोनच शब्द, दोनच चेंडू, मात्र अप्रतिम दर्जेदार खेळ. पहिल्या चेंडूवरती एक, दुसऱ्या चेंडूवरती 6-7 धावा मिळाल्या. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. चला लवकर त्वरा करा. इथे आपण पाहतोय धावा 51 धावफलकावरती. अजूनही 4 चेंडू आहेत. या षटकातील तेजसकडे ती क्षमता आहे या चेंडूंवरती थांबवण्यासाठी. आणि जर तेजसने जर विकेट घेतला तर विनीत पाटील यांच्याकडून 200 रुपयाची पारितोषिक देण्यात येईल. काहीतरी तिथे 6 चेंडू खेळून काढतो आणि 32 धावा आपल्या टीम साठी बनवतोय. आणि अजूनही खेळपट्टीवरती स्ट्राईक घेऊन तग देऊन उभा आहे आर.एस. कोटनाका संघ. काहीतरी बातचीत करत असताना पंचांच्या सोबत. मात्र इथे नक्कीच मैदानावरती काय झालंय ते नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचेल. श्री गणेश कृपा बालई आयोजकांचा जर आपण ताफा पाहिला ना तर दरवर्षी या व्यासपीठावरती तुडुंब गर्दी असते. आणि पाहुण्यांची रेलचेल सकाळ असो, दुपार असो किंवा संध्याकाळ असो, सायंकाळचा सुमार असो, अगदी येतच असते. म्हणजे इतकं प्रेम या बालई चषकाला उरणच्या या सर्वच अतिथीगणांनी लावलेला आहे. आणि बालई चषक म्हटल्यानंतर सर्वच आयोजक, त्यातील एक CPU कम्प्युटर म्हणजे सुशांत तांडेल यांचं देखील चांगलं योगदान आहे या स्पर्धेला मोठं करण्याचं. आणि जशी जशी स्पर्धा प्रत्येक पर्वामध्ये बदल करते ना ही स्पर्धा, तशी ट्रॉफीची उंची देखील वाढत जाते. मला वाटते आता या 2024 मध्ये 10 फुटाची ट्रॉफी आहे. कदाचित पुढच्या वर्षी 11-12 फुटाची असेल, त्याच्यानंतर 13-14. म्हणजे तुम्हाला टेम्पो शिवाय पर्याय नाही जो कोणी नंबर मारेल. कारण अंताना देखील या ठिकाणी टेम्पोच आणला असेल. अगदी त्याला मिठी जरी मारली ना तरी पूर्ण होणार नाही, इतकी मोठी ट्रॉफी आहे बालई चषकाची. मला वाटतं उरणमधील सर्वोत्कृष्ट दर्जेदार आयोजन आणि सर्वात उंच आणि मजबूत ट्रॉफी आहे. आणि या ट्रॉफीकडे सगळ्यांच्या नजरा आहेत की ये मैं लेके जाऊंगा, ही ट्रॉफी मी घेऊन जाईल. मात्र त्यासाठी बोलल्यानंतर तुम्हाला तितकी मेहनतही करावी लागेल, तसं प्रयत्नही करावा लागेल. कारण सचिन तेंडुलकरला ज्या वेळेला आपण तो किस्सा ऐकला असेल की त्यानं त्या चेंडूवरती लिहिलं होतं की हा दिवस तुमच्या आयुष्यात परत कधीच नाही येणार. आणि त्याने तसं केलं, आपलं डेडिकेशन स्वतःला झोकून दिलं आणि त्याच्या जीवनामध्ये परत तो चेंडू कधीच नाही आला. आणि बऱ्याच जणांच्या स्वप्नात देखील तेंडुलकर आला. इतकं परफेक्ट टेक्निकल क्लासिक सगळं तंत्र शुद्ध ज्याच्या हाडामासातून आपल्याला पाहायला मिळायचे ना, असा इंटरनॅशनल भारतरत्न सचिन तेंडुलकर. चला पंच आपण लगेचच डिसिजन घ्या काय असेल तिथे. आपण जर स्वरूप पाहिला ना तर विकेट किपरच्या मागे फर्स्ट स्लिप, त्यानंतर लेग स्लिप, तदनंतर आपण बाहेरच्या बाजूने पाहिलं ना तर स्क्वेअर लेग, तदनंतर मिड विकेटच्या मागे वाइडिश लॉंग ऑन, पुन्हा एकदा लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर, असं काही ताफा आखला जातोय. आणि स्क्वेअर लेग अंपायरच्या जवळ देखील एक शॉर्ट लेगची जागा आहे, तिथे देखील खेळाडू पाहायला मिळतो. मात्र इथे 4 क्षेत्ररक्षक जे आहेत ना सद्यस्थितीला मला वाटते आर.एस. कोटनाका टीमनं बाहेर पाचारण केलेले आहेत, जे गुड्डुळा साफळा म्हणून बनले जातील. चला आमचे पंच सुरेश म्हात्रे सर आणि प्रशांत माळी सर त्या ठिकाणी डिसिजन देत असताना तर षटकारानंतर तेजस भोईर बदल करील का पाहूया. या चेंडूवरती तेजस भोईर तयार आहे.
थोडीशी बातचीत झाल्यानंतर अगदी पिकअप घेण्यासाठी पुन्हा तयार. यावेळेस चेंडू पाठवून दिलाय पुन्हा एकदा पुल 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 अँड सक्सेसफुल बिग हिट सिक्सर. नको मला बंगला नको गाडी पा की गुड्डू थांबायला तयार नाहीये. गोलंदाज या ठिकाणी आता प्रश्नात पडलेत की कशा प्रकारे गोलंदाजी करावी आणि ती क्षमता आहे विसरता कामा नये. यावेळेस अतिशय जबरदस्त आहे खोलवर गतीची गोलंदाजी. हा चेंडू फेकावा लागेल पण इथे आपण पाहिलं ना तर लॉंग ऑफच्या सीमेरेखे बाहेर चेंडू जातोय पुन्हा एकदा चौकार. चेंडू येतो ना बॉडीचा बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे. कुठल्याही प्रकारची घाई त्या ठिकाणी असली ना तर चेंडू अशा प्रकारच्या मिस होतात आपल्याकडून. इथे चौकार मिळालाय पुन्हा एकदा गुड्डू फुल टॉस चेंडू पुल केलाय पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. 7 धावा येतील. तिसऱ्या षटकापासून जी गळती लागली ना धावसंख्येची गोलंदाजांना अगदी भरपूर धावसंख्या या धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात. 48 धावांवरती खेळतोय. फ्रीचा चेंडू असेल. 48 धावा. इथे तेजस भोईर पुन्हा एकदा चेंडू फेकून काढेल. यावेळेस लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा विचार केला तर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि इथे एका बाजूला संधी आहे या चेंडूला डॉट फेकण्याची तेजस भोईर यांना. तर 48 धावांना 50 बनवण्याची संधी आहे गुड्डू यांना. पाहूया काय होईल या चेंडूवरती. यावेळेस मोठा फटका. ताकद आणि टायमिंग प्रॉपर. अर्धशतक पूर्ण केलाय. जोरदार टाळ्या होऊन जातो गुड्डू साठी. बॅट वर करायची आहे. अकरा धावांमध्ये 54 धावांची बहारदार खेळी केली गुड्डूनं. पहिल्या 2 षटकापर्यंत डगआउट मध्ये आपण लक्ष दिलं नाही पण आमचं लक्ष होतं. तळमळ चालू होती की विकेट पडल्यानंतर कधी मी जातोय मैदानावरती आणि तसंच घडलं. एकूण धावा धावपलकावरती 74 धावा 74 आणि 75 धावांचं टार्गेट. आर एस कोटनाका आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. लासावी आणि मसावी या गणिताचा पायऱ्या आता शोधाव्या लागतील. ती क्षमता आहे त्यांच्याकडे. अभी नाही तो कभी नाही. आता नाही तर कधीच नाही. 365 दिवस वाट पाहावी लागेल या बालई चषकाची. पण आता सध्या तुमच्याकडे संधी आहे. काही होऊ शकतं मित्रांनो या मैदानावरती. वाऱ्याची साथ आहे फलंदाजांना. मात्र इथे गोलंदाजी देखील तितकी तीक्ष्ण. एसपीसीसी नवीन सेवा विपक्ष आर एस कोटनाका अशी लढत आहे आणि यानंतर धावतं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती अमित पाजी सर.
शुक्रिया सुशांत जी भाई, इनका आवाज अब सभी ने सुना, सभी को उन्होंने मंत्र मुग्ध किया। लेकिन हम बैटिंग जब देख रहे थे तो मानो नवीन सेवा के बल्लेबाज जिनका नाम है गुड्डू, वो मैदान के अंदर तूफान आया था, मैदान के अंदर अजूब आया था और ऐसी मार दी मानो कोटनाका के गेंदबाजों को। 54 रन 54 रन इकट्ठा किया, पहली 50 उन्होंने इस बात का पूरा किया होगा। और क्या बैटिंग की है, छक्कों की बारिश की है, जिसमें दिखने में हैंडसम है उतनी बहुत ही खूबसूरत उनकी बल्लेबाजी। लेकिन आप कोटनाका का ये घरेलू मैदान है, अपना मैदान और अपने मैदान के ऊपर अब तजुर्बा दिखाना ही पड़ेगा। सामने वाली टीम को ऐसा मानो दनका दो कि सामने वाली टीम भी बोलनी चाहिए हमारे साथ क्या चल रहा है। क्रिकेट में सबसे कठिन बात एक ही, लक्ष्य का पीछा करना, और पीछा करने में जो टीम सक्सेसफुल बनी वही टीम जीत जाती है। लेकिन सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच के 75 रन चाहिए, हिमालय पर्वत आपके सामने खड़ा है, मानो मीरा भाईंदर में जैसा बुलडोजर चढ़ाया था ना वैसा चढ़ा अभी, ठोको बस, टुक टुक नहीं चलेगा, खटाक डायरेक्ट। दोपहर में पिच गरम, बल्लेबाज गरम, 434 का स्कोर खड़ा कर दिया था कांगारों ने, 438 का स्कोर खड़ा कर दिया। हर्षल गिब्स की दादागिरी, मानो कांगारू सो गए, ऐसा जलवा दिखाओ। पहले गेंदबाजी अनुज घरत, केदार और तेजस्वी जोड़ी मैदान के अंदर है, कोटनाका अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रही है, क्या जलवा दिखाएंगे वक्त बताएगा। पहला मैंडेटरी पावर प्ले और पहली गेंद लेफ्ट आर्म और द विकेट, दायत की गेंद बल्लेबाजे केदार तो बायत की गेंदबाजे अनुज। तेजस नॉन स्ट्राइक रेन पे पहली गेंद, 75 का टारगेट, 75 रन टू विन आरसीसी कोटनाका टीम। रिवर्सी पहली गेंद के ऊपर एड करने गए थे, अच्छी बॉल देखने को मिल चुकी है अनुज घरत के माध्यम से। पहला मैंडेटरी पावर प्ले, 2 खिलाड़ी गज के बाहर है और बाकी खिलाड़ी दायरे के अंदर है। हम देख सकते हैं एक शॉट दरमियान है, एक गली है, एक पॉइंट है, एक शॉट कवर है, ऑन साइड के ऊपर एक मिड ऑफ है, शॉट स्क्वायर लेके शॉट फाइन लेके 2 खिलाड़ी गज के बाहर है। और ब्लॉक बॉल में फेंकी हुई गेंद स्ट्रेट ड्राइव किया था, लेकिन मिड ऑन की फील्डर ने बढ़िया तरीके से इस गेंद को कवर किया, कोई रन लेने की गुंजाइश नहीं है, स्कोर है 0, 2 गेंदें खत्म। एक खिलाड़ी आप देख सकते लॉन्ग ऑफ के ऊपर है और एक खिलाड़ी हम देख सकते हैं तो इस बार काउ कॉर्नर के क्षेत्र में, और ये उड़ाया इस बार कैच, ये 6 लंबा छक्का आगाज किया, अंजाम क्या हुआ डीजे ठोक। आनंद दिगे साबिन क्या जयंती, तो कोटि कोटि प्रणाम हम उनको करते। छक्के के साथ आगाज हुआ है, 5वीं डिलीवरी होगी अनुज की केदार के लिए। फुलटा जरूर गेंद है लेकिन टाइमिंग प्रॉपर हो नहीं चुका, गेंद चली गई। इस बार देखा जाए मिड विकेट के क्षेत्र में फील्डर ने गेंद को पकड़ा और आरएस कोटनाका टीम का स्कोर पहुंचा है 7। इस ओवर की आखिरी 2 गेंदें शेष। प्रशांत जी माली सर और सुरेश वात्रे साहब इस मैच की ड्यूटी निभाते हुए, अच्छे दोनों अंपायर, अच्छा क्रिकेट खेला है, उनके पास काफी तजुर्बा है। भाले गांव के सुपुत्र है और एक मुलेखन गांव के। 10 फीट की इतनी ऊंचाई की ट्रॉफी, खास आकर्षण। 5वीं बॉल केदार के लिए, थोड़ी सी गेंद देखी, कट कर दिया गेंद को। अनुज के पास वेरिएशन है, आखिरी बॉल शेष। एसपीसी नवीन सेवा टीम का स्कोर मुंबई के काले पीले रंग के टैक्सी की की तरह तेज चल रहा था, लेकिन आप पटरी के ऊपर गाड़ी तेज गति के साथ दौड़ना पड़ेगा, मानो गियर बदलो।
और ये चलन गेंद पेट्रोल पंप के ऊपर कहने के लिए डीजल और पेट्रोल का भाव क्या है। छक्का। कोटनगर टीम का स्कोर पहले ओवर के बाद 13 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। दोपहर का सत्र चल रहा है और कोटगांव का ग्रामस्थ मंडल का यह मैदान, वहां से मैं अमित जी मात्रे बोल रहा हूँ, आपके सेवा के लिए जुड़ चुका उत्तरार्ध के लिए 75 का पीछा कर रहा है। 13 रन बोर्ड के ऊपर बन चुके। अब तो जीतने के लिए मेरे हिसाब से 62 रनों की जरूरत है। 18 बॉल 62, 62 रनों की जरूरत है। लेकिन दूसरे गेंदबाज होंगे एसपीसीसी नवीन सेवा टीम के मयूर। बिल्कुल हमारे संकेत गावंड इस मैच को देख रहे और के एक अच्छे कमेंटेटर है, तो वो आए होंगे तो उनको विनती करते मंच के ऊपर आइए। और मैच देख रहे तो संकेत गावंड आपका हार्दिक हार्दिक स्वागत। मयूर बायत की गेंदबाज, केदार सामने और टॉपेज लगा है केदार। ये अरे भाई तुमने क्या किया है भाई, ऐसा मत कर यार। जब 4 रन पे तीसरा पर जीवन दान दिया रोहित शर्मा को, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ। श्रीलंका से 2 बार मुझे तीसरा पर फोन किया था, वो आज भी भुगत रहा है। अब तो क्या छोड़ रहे हैं? अरे छोड़ना है तो गुटखा छोड़, दारू छोड़े, क्या क्यों छोड़ रहे तुम? ऐसा मत करो, ऐसा मत करो। 1999 के विश्व कप में स्टीवा को जीवन दान दिया दक्षिण अफ्रीका, आज भी सपने में भगत रही है। वर्ल्ड कप कब और कब मिलेगा? शॉट अच्छा है लेकिन ड्राइव जरूर किया है। मिड ऑन खिलाड़ी ने बढ़िया तरीके से गेंद को पकड़ा। यहां मिलेगा तेजस को 1, तेजस पहुंचे 7 पे। केदार खेल रहे इस बार देखा जाए 8 पे। टीम का स्कोर है 15। स्कोर। Oh, what a shot! It's going into the huge mighty sixer. Attack. Score 22, 22. What a shot! What a shot! सामने स्टोक खड़े खड़े ठोक दिया और कह दिया मैं हूं ना, ठोक दीजिए। और यस कोटनगर टीम के लिए डॉन ही बनना है। और स्कोर हो चुका है 28, नव संख्या 28। जीतने के लिए
13 चेंडू 47 धावांची गरज. टॉस साठी पुढील मॅच असेल. हॅलो वाड़ शॉट, लंबाई का छक्का है, ऊंचाई का अट्टा, कह दिया है ये मैदान मेरा है, ठोकूंगा छोड़ूंगा नहीं. मॅच असेल आरपी जास्कार राकेश तांडेल यांची टीम आणि समोर टीम असेल डीएस स्पोर्ट गणेशपुरी. आरपी जास्कार राकेश तांडेलची टीम आणि त्यांच्या अपोजिट आहे डीएस स्पोर्ट गणेशपुरी. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. पहले ओवर में 13, इस ओवर में 21. मानो हमला मयूर के ऊपर जोर से किया और मानो ऐसी तड़ी थी इस बार तेजस ने, खतरनाक. तेजस पहुंचे 19 पे, केदार खेल रहे मेरे हिसाब से देखा जाए 15 पे. जीतने के लिए 12 बॉल में रन चाहिए 41. 12 चेंडू 41 धावा. केदार तेजस ये जोड़ी मजबूत है. वीरेंद्र सहवाग सचिन तेंदुलकर भारत की जोड़ी, उस तरह से ये जोड़ी है कोटनाका की. तोड़फोड़ की. पहले ओवर में मौका नहीं मिला अनुज के, लेकिन दूसरे ओवर में मयूर को रिमांड में लिया उन्होंने. चौथी स्कोर विदाउट लॉस. और बड़ा शॉट, शॉट डिलीवरी, शॉट पिच बॉल, चली 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 6 रन के लिए ठोक. वास्तव में विठल कानिया जी ने रघु को कह दिया रघु तू पी. रघु ने कह दिया मैं पीता नहीं. अरे पी, ये दवा है. स्कोर 40 और ऑन साइड के ऊपर मिडल लेग स्टंप के ऊपर गेंद थी बैकवर्ड स्कोर क्षेत्र में. एक सिंगल, दूसरे खतरा, जरूरत नहीं थी और ये आत्मघाती रन साबित हुआ है. इस बार देखा जाए जहां मुझे लगता है केदार ने इस बार का कॉल किया है, गलती केदार की हो चुकी थी, तैयार नहीं थे इस बार तेजेश, लेकिन केदार ने कह दिया कि रन चुराओ और अंत में देखा सही थ्रो आया विकेट कीपर के पास. बड़ी मछली जाल में 440 ओवर का झटका आरएस कोटनाका टीम को दीजिए. रन साबित हुआ. जहां केदार जब दौड़े उससे पहले बैकवर्ड स्क्वायर लेग बॉन्ड लाइन से जो थ्रो आया वो सही थ्रो आया सेवा के लिए. सिर दर्द था मैदान के अंदर, वही दूर होया. केदार बैक टू द डगआउट और देखा जाए तो 41 रन लॉस ऑफ 1 विकेट. यह देखा जाए आरएस कोटनाका टीम. नई बल्लेबाज संदेश. एक स नाम का खिलाड़ी अंदर तो दूसरा सू नाम का किस बार देखा जाए हमारा आयोजक अंदर. 10 गेंदे और जीतने के लिए इक्वेशन. 10 बॉल 34.
योगेश शॉर्ट बॉल अकू टप्प्याचा बॉल वाजवला ना षटकार असा टाकता आलास ना तर बघ मात्र पुढे काय होते. आधी पिच में गेंद शॉर्ट बॉल के ऊपर देखिए क्या फटका मारा 6 रन के लिए. 47 हवा में और पिच बॉल जरूर थी और इसी के साथ चलिए वापस जा रहे संदेश. छक्का जिन्होंने ठोक दिया था उसे अगली गेंद के ऊपर चलता कर दिया योगेश ने. वार्ड बॉल योगेश. 47 पे दूसरा विकेट आरएस कोटना का टीम का. नए बल्लेबाज आकाश और गेंदे शेष इस ओवर की 2. 8 बॉल में रन चाहिए. यूट्यूब वाले 28. 8 बॉल में 28 रनों की जरूरत है. देखना पड़ेगा लेकिन इस बार आलियास कोटनागा के सलामी बल्लेबाज तेजस मैदान के अंदर अभी तक डटे हुए. नए बल्लेबाज आकाश मैदान के अंदर देखना पड़ेगा लेकिन योगेश ने सफलता हासिल की अपनी टीम के लिए. 28 रन और ये भी टप्पा पीछे था लेकिन यहाँ रनआउट का मौका देखिए और इसी के साथ देखा जाए मिड ऑन दायरे के अंदर था. तू मैं चला और इसी के साथ आकाश अंडा लेके वापस आ रहे. दोनों बल्लेबाजों के बीच पहले तू पहले मैं ऐसे करते समय लखनऊ के जनाब साहब की भी ट्रेन छूट गई थी. डीजे आखिरी गेंद शेष इस ओवर की अंतिम बॉल. 7 गेंदे 28 और शॉर्ट बॉल जरूर है. शॉर्ट ऑफ लेन की गेंदे कर रहा है गेंदबाज लेकिन एक और ये खराब से रक्षण 2. उन्होंने एक बॉल ओवर पिच फेंकी और बाकी सब बॉल शॉर्ट ऑफ लेन की फेंकी और इसी के साथ ओव्हर की समाप्ती. इथं मात्र 3 षटकानंतर आरएस कोटनागा संघाची धावसंख्या आहे ती 49 आणि विजयासाठी 6 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. 6 चेंडू 26.
और आप पूरा दारोमदार जो है वो तेजस के ऊपर है। क्या तेजस इस 26 को पूरा करेंगे, जीत अर्जित करेंगे या गेंदबाजी ने रोकेंगे, वक्त बताएगा। तेजस भी एक ऑलराउंडर खिलाड़ी है, बैटिंग ऑर्डर भी उसकी मजबूत है, लेकिन टीम के लिए 6 बॉल में 26 चाहिए। कॉर्नलेस ब्रैकेट बनना पड़ेगा आपको। और इस बार देखिए जरूर स्लैश किया है, लेकिन 4 और बेहतरीन इस बार फील्डिंग। 2 रन मिलेंगे तेजस को। अच्छा इस बार देखा जाए कवर पॉइंट और फील्डिंग 2 के साथ स्कोर पहुंचा 51-51 और जीतने के लिए 5 बॉल शेष और 24 चाहिए। 4 छक्के चाहिए। जिस बेन स्टोक को 2016 के विश्व कप में ठोक दिए थे 4 छक्के कॉर्नलेस ब्रैथवेट ने, वो कारनामा करना पड़ेगा। और वो छक्के ठोकने के बाद देखिए इस प्रकार देखा जाए तो बस नाम ही याद रखना। समझे सुरेश पाटील उपशाखा प्रमुख माजी नवीन सेवाजी यांच्या वतीनं गुड्डूसाठी 500 रुपये, अनुजसाठी 500 रुपये आणि स्वप्नील भोईर यांच्या वतीनं अनुजसाठी 500 रुपये। सुरेश भाई आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। ये खलास, ये नहीं जमेगा। आप देखिए प्रॉपर टाइमिंग नहीं हुआ है, गेंद पीछे जरूर थी और ये गेंदबाज है सेवा के जयेश, इसकी खूबी इसकी गेंदबाजी। 3 बॉल शेष 24 चाहिए। बन भी सकते, अगर प्रार्थना कर सकते तो इस बार देखा 1-9 बॉल आ जाए। ऐसी प्रार्थना आर्यस कोटना का करेंगे तब। और देखिए छक्का जरूर आया है, लेकिन ये तो टाइम निकला हुआ है ऐसा लग रहा है, लेकिन कुछ भी हो सकता है। 6 के साथ आर्यस कोटना का टीम का स्कोर। का टारगेट का पीछा करने में आखिरी मेरे हिसाब से 2 गेंदे शेष और रन चाहिए 18। 2 बॉल 18। ये भी छक्का है। और देखिए और आखिरी गेंद जीतने के लिए 12 बन भी सकते। 1-9 बॉल गया और उसके ऊपर छक्का आया तो प्रयास अच्छा किया था तेजस ने, लेकिन जयेश की जो पिछली 3 बॉल थी पहली, वो टर्निंग पॉइंट हुई इस मैच में। आखिरी बॉल शेष, तूफानी पारी चल रही इस बार देखा जाए तेजस की। यस, खेल खल्लास 11 रनों से मैच को जीता। इस बार देखा जाए एसपीसीसी नवीन सेवा टीम ने अपने घरेलू मैदान के ऊपर आरएस कोटना का टीम जरूर हारी होगी, लेकिन प्रयास अच्छा किया, प्रयत्न अच्छा किया। आप कामयाब नहीं बने, सफल नहीं बने, लेकिन आपका हार्दिक हार्दिक आभार हम प्रकट कर रहे। प्रयास अच्छा किया तेजस ने, और लेकिन यहाँ 75 का पीछा करने में टीम अनसक्सेसफुल साबित बनी, लेकिन वेल